अशोक खरात प्रकरणात अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिलाय। खरातला गुरु मानणाऱ्या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव होता। आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिलाय। या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आपली मागणी असल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे चाकणकर यांनी राजीनामा सोपवलाय। याआधी चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता। त्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती। आता त्यांनी राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे सोपवलाय। रुपाली चाकणकरांनी पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्या काय म्हणाल्यात तर खरात प्रकरणी आपण आधीच भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्याशी संबंधित कोणत्याही आर्थिक व्यवहारात किंवा गैरकृत्यात आपला दुरान्वये संबंध नाही। पोलीस तपासात या गोष्टी समोर येतीलच। आता पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे केली आहे, असं रुपाली चाकणकरांनी पोस्टमध्ये म्हटलंय। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या आर्थिक व्यवहारात, त्यांच्या गैरकृत्यात दुरान्वये माझा संबंध नाही आणि आजही माझी तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे। तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच। खोटं, असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमातून होत आहेत ते वेदनादायक आहेत। सत्य प्रखरतेनं सिद्ध होईलच, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातवर कारवाई झाली। अशोक खरात सोबत रुपाली चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर टीका होऊ लागली। चाकणकर या अशोक खरातला गुरु मानायच्या, त्यामुळे या आधीच्या काही प्रकरणामध्ये चाकणकरांनी राजकीय हस्तक्षेप केल्याचं समोर आलं होतं। अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांनी दबाव टाकला। तसंच राष्ट्रवादीतील एका गटानेही ही मागणी केल्याची माहिती समोर आली। त्यानंतर आधी रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देण्यात आलाय। अशोक खरात सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे। त्याच्यावर महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। सध्या SIT कडून त्याचा कसून तपास सुरू आहे। अशोक खरात प्रकरणी समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते। यात त्या अशोक खरातची पाद्यपूजा करत असल्याचं दिसत होतं, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत होती। त्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतरही त्यांच्यावर टीका सुरूच होती। आता अखेर त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका या ट्रस्टच्या संचालिका होत्या। त्यावरूनच त्यांच्यावर आरोप होऊ लागले। अशोक खरात प्रकरणी जे कोणी दोषी असतील, अशोक खरातशी ज्यांचे कोणाचे संबंध असतील, त्यांना सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता। तसंच अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालकांचीही चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे रुपाली चाकणकर यांचीही चौकशी होण्याची शक्यता असून त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे।